अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट होऊन ना आज पूर्णपणे 2 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. मित्रांनो, 9 जानेवारी 2024ला माझा ट्रान्सप्लांट झाला आणि या 2 वर्षामध्ये बरेचसे दुःख सुख या दोन्ही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. आज मी कोणाचा तरी कर्जदार आहे. म्हणजे आता बोलायला माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत की माझ्या बहिणीचं खूप मोठा कर्जदार आहे. ज्या बहिणीने मला किडनी दिली ना, तिचं हे ऋण आहेत ना, मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी ज्यावेळी माझं ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं ना, या माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा मी ताईची किडनीच ठेवलं. ताईची किडनी हे नाव यासाठी ठेवलं आणि यूट्यूब चॅनल खोलण्याच्या पाठीमागे एवढंच होतं की जे क्षण मी आता अनुभवायचे आहेत मला ना, ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचे आहेत, साठवून ठेवायचे आहेत. आणि ज्यावेळी या जगात मी असेन नसेन मला माहिती नाही, परंतु माझ्यानंतरसुद्धा माझ्या घरातली जी माझी मुलं आहेत ते ज्यावेळी आपल्या बाबांचे व्हिडिओ बघतील ना, त्यावेळी त्यांना खूप आनंद होईल. यासाठी मला या सर्व गोष्टी आहेत ना, त्या साठवून ठेवायच्या आहेत आणि म्हणूनच मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. मित्रांनो, ज्या लोकांच्या किडन्या फेल आहेत, ज्या लोकांचा ट्रान्सप्लांट झाला, जे लोक डायलिसिस करतात, अशा लोकांचा संदेश द्यायचं म्हटलं ना आजच्या दिवस, तर मी एवढंच देईन की हे आजार आहे ना, ते आजार ज्याला झाले ना त्यांनाच माहिती असतं की याची भयानकता काय आहे. ती म्हणजे धड खाताही येत नाही आणि धड पिताही येत नाही असं म्हणायला तर चालेल. मित्रांनो, हे आजार आपल्याला ना ते आपल्या कर्माने झाले की आपल्या चुकीने झाले, यापेक्षा ना हे आजार आपल्याला होणारच होतं आणि त्यात आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. सो मित्रांनो, मी सुद्धा हे ॲक्सेप्ट केलेलंच आहे की हे आजार आपल्याला होणारच होतं, तेच आपल्याला झालेलं आहे. आणि त्याच्यावर तो तोडगा काढायचा झाला, मग ह्याला विसरायचं असेल ना तर बिंदास राहायचं. आपल्या कंपनीमध्ये आपल्या कामावर कितीही त्रास झाला ना तरी आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवायचं, आनंद ठेवायचा. कधी कधी माझ्या कंपनीचा मला खूप त्रास होतो, कारण केमिकल कंपनी आहे, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाही आहे. महिन्याचा नाही म्हटलं तर 14,000 12,000 कधी 13,000 सुद्धा खर्च असतो. औषध जसे म्हणजे आपला रिपोर्ट येतील तसं औषधांची पॉवर कमी जास्त होत असते. तर मिनिमम आता मला 13,000 ते 14,000 खर्च दर महिन्याला होते. आणि हा खर्च आहे ना, म्हणजे एखादा म्हणजे माझ्यासारखे मिडल क्लास लोकांचा एखादा पगारसुद्धा म्हटला तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या घरामध्ये एकटाच मी कमवणार आहे, त्यामुळे संपूर्ण माझी फॅमिली म्हणजे माझी 2 मुलं, माझी बायको, माझी आई, या सर्वांना सांभाळायचं म्हटलं ना तर आपल्या कामाला जाणं गरजेचं आहे. तिथं कोणतंही आपल्या कारण सांगता येणार नाही. म्हणून मी कामाला येतो. या कामामधून माझा म्हणजे औषधांचा खर्चसुद्धा निघतो आणि माझं घरसुद्धा चांगलं व्यवस्थित श्री स्वामी समर्थांच्या कृपेने चालतो. 2 वर्ष खूप जशी वाईट गेली असली ना तरी खूप चांगलीसुद्धा गेलेली आहेत. आणि स्वामींना मी नेहमी एवढंच सांगतो आहे की जसे दिवस जातात ना तसेच माझ्या आयुष्यभर जाऊ दे. मी ह्याच लाईफमध्ये खूप खुश आहे आणि खूप आनंदी आहे. तर मित्रांनो, ज्याच्या किडन्या फेल आहेत, जे पेशंट आहेत, त्याने बिंदास्त राहा. तुम्ही जेवढा आजाराचा विचार करणार ना तेवढा हा आजार वाढत जाईल. परंतु ह्या आजाराला तुम्ही इग्नोर केलं, विसरण्याचा प्रयत्न केलात आणि धीटाईने एकदम मेहनतीने जर काम स्टार्ट केलं ना तर हे आपल्याला आजार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला जाणवणार नाही. जसं मला जाणवत नाही आता कधी की आपल्याला हे आजार होतं. कारण या गोष्टीची मी आता आठवणसुद्धा करत नाही. जे क्षण आहेत ना ते बिंदास जगतो, बिंदास राहतो. तर माझी ताईची किडनी एक यूट्यूब चॅनल आहे ना, या चॅनलला तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. तर मला माहिती आहे की आपले व्हिडिओ एवढे काही चांगले नसतात, परंतु सबस्क्राईब जसे वाढतील ना तसं आमची एनर्जी वाढत असते. जर हा माझा आजचा व्हिडिओ जर कोणी तुम्ही पाहिलात तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे अजून असे व्हिडिओ खूप चांगले येतीलच, कारण की थोडं थोडं आपल्याला शिकायला मिळते, तसं आपण त्यामध्ये प्रगतीसुद्धा करू. तर आजच्यासाठी मी एवढंच सांगतो की आज माझा पुनर्जन्म झालेला आहे. आजच्या दिवशी पुनर्जन्म माझा झालेला आहे 9 जानेवारी 2024 आणि आज 9 जानेवारी 2026. मित्रांनो, थोडं बोलायला अडकलतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो.